अयोध्येतील राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या रामरक्षा आंदोलन आणि हनुमान चालीसा पठणावर भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जोरदार टीका केली। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांनी हे आंदोलन म्हणजे ढोंग असल्याचा आरोप केलाय। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना अभिमान वाटत होता त्या कारसेवकांचा, आणि आता हे मिया संजय राऊत म्हणतात की यांनी विरोध केला असता, यांनी संयम ठेवला म्हणजे हे मुसलमानाच्या सोबत रस्त्यावर उतरले नाही म्हणून राम मंदिर झालं असं त्यांना म्हणायचं। म्हणजे कुठपर्यंत पातळी चालली आहे राजकारणासाठी। आणि म्हणून संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना त्या काँग्रेसच्या मांडी जवळ बसवलं, जी काँग्रेस म्हणत होती की प्रभू श्रीरामचंद्र हे काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे। त्यांनी त्या समाजवादी पक्षासोबत बसवलं, ज्यांनी कार सेवकांवर गोळ्या चालवल्या, शरयू नदीमध्ये प्रेतच्या प्रेत कार सेवकांचे वहावले, रक्तबंबाळ केले, लाठीमार केला, त्यांची री ओढतात आहे। त्या मुलायम सिंगचा पोरगा अखिलेश सिंग, सून डिंपल यादव त्यांच्याप्रमाणे हे बोलायला लागले। आणि त्याच्यामुळं आता संपूर्णतः त्यांना माहित आहे की हिंदू उभाटापासून दूर गेलेला आहे, हिंदू बिलकुल स्वीकारतच नाही। आणि त्याच्यामुळं आता राम रक्षा म्हणण्याचं एक ढोंग उद्धव ठाकरे करतात आहे।